मित्रांनो, तुम्ही मला ओळखलं नसेल. माझं नाव मनीष पवार. मी या यूट्यूब चॅनल आता चालू करतो आहे. माझा फर्स्ट व्लॉग आहे. आणि आता आम्ही आलो इथं खोपोलीला वॉटरफॉलला आलो आहे. आणि या वॉटरफॉलला नाव तर मला आता आठवत नाही, पण पुढे गेल्यावर सांगेल. कुठला? हिडन वॉटरफॉल आहे. तर आता ही अशी वाट आहे त्या वॉटरफॉलला जाण्यासाठी. तर पुढं 2-3 मित्र गेलेत माझी. तर आता मी पण जातो हळूहळू. बघूया आता पुढे काय कसं होतंय, काय काय होतंय, काय मजा होते, सगळं दिसेलच तुम्हाला. तर बघू पुढे काय काय वाट कशी आहे. तर मित्रांनो, व्लॉग बनवायचं कारण असं होतं की खूप दिवसापासून मी विचार करत होतो की व्लॉग बनवू. तर आज मित्र बोलला की आज आलो फिरायला, तर आजपासून स्टार्ट करून टाकू व्लॉगिंग वगैरे. म्हटलं ठीक आहे चालेल. मग त्याने माझ्या हातात दिला आता कॅमेरा. चालू तर केलं मी. आता बघू पुढे कशी आपली जर्नी होते. तुम्ही पण बघत राहा की काय कसं होते पुढचं, व्लॉगिंग कशी होते, काय चुकत असेल वगैरे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. बघू आता व्लॉगमध्ये. मग इथून त्याच्या गावी जाणार पालीला, त्याच्या गणपतीचं दर्शन करायला. आणि तिथून मग बघू आता त्याच्या गावी तर थांबायचंच एक दिवस. मग बघू आता पुढे काय होते. मित्रा, तुला कसं वाटतं वॉटरफॉलला आलो तर? मजा तर खूप आले. याच्यानंतर मजा म्हणजे थोडासा वाटलं की हा ट्रेन लेट झाली ते तर जाऊ द्या. फुल तयारी झाली, भाईला फुल प्रेशर आलाय. आता प्रेशर खाली करणार आहे भाई. फर नुसता धार मिनरल वॉटर से पोचा तू. याला अभिजित आहे हा माझा मित्र. तो लहानपणापासून माझ्यासोबत आहे, पण याला खास लोलो बोलतात. तुम्ही याला काय नवीन नाव देऊ शकता तर द्या, असा काय प्रॉब्लेम नाही. आग्र्या बेस्ट नाव काय आग्र्या. बोलो जय विष्णू की अवतारी, बोलो जय विष्णू की अवतारी. बोलू का एक शीशे झुकाओ, शीशे झुकाओ, राम गुण गाओ, बोलो जय विष्णू की अवतारी. राम जी की निकली सवारी, राम तेरी. One hour later. तर मित्रांनो, डायरेक्ट कपडे चेंज करून तुम्हाला भेटतोय. कारण की विषय असा झाला की पाऊस एवढा वाढला की त्याच्यामुळे फोन आम्हाला बॅगेत ठेवावा लागला. बाहेर खावाय ना. तर बघू आता पुढे काय होते. आता रिक्षा बघतो कुठून भेटते रिक्षा. आणि इथून आता पालीला पेट पूजा की पालीला जायचंय. पालीला जायचं पेट पूजा म्हणून थांबलो काय.
मग आता इथून आता आम्ही पालीला जाऊ. मग बघू आता पहिले कोपऱ्यात जाऊ काहीतरी खाऊ. आम्ही डायरेक्ट कपडे वगैरे चेंज केले. एका ठिकाणी कुठल्या तरी कोपऱ्यात कपडे चेंज करून घेतले. एकदम सूम मध्ये कुम केलं आहे. चलो रिक्षा तर काय भेटत नाही, त्यामुळे आता आम्ही इथून चालत चाललोय. पावसाचं वातावरण पण आहे, पाऊस पण आहे, प्लस मित्र पण आहेत. अजून काय पाहिजे. चला आता जाऊ चालत. तिथून काय 5 मिनिटावर काहीतरी आहे आणि जाऊ आता तिथून. मग बघू बस वगैरे काहीतरी असेल तर ते बसमध्ये बसून जाऊ पालीला. बघू मग तिकडे काहीतरी खाय प्यायचं. खूप भूक लागली. पकडतो का? पकड काय आणतो का काय? लवकर रस्ता होईल. रात्रीची सोय होईल काय? आज गटारी येतो ते आलाय बघा खेकडा धरायला. कुठे बादली पिये भावा. कुठे खेकडा कुठे गेला? कुठे गेला? अरे लॉस झाला. जाऊ दे, आजची गटारी कॅन्सल. तर आता आम्ही आलोय मिसळ खायला आणि इकडं आमची पालीची बस येणार आहे या नाक्यावर. काय बघू आता मिसळ खाऊन. आता या माणसाला लागलेली भूक म्हटलं आता इथंच खाऊन घेऊ खोपोलीमध्ये. आणि मग आता इथून खाऊन पिऊन मग बसमध्ये बसून मग पालीला जाऊ. आणि आता खाऊन भेटतो तुम्हाला परत. चौघांचं मस्तपैकी खाऊन पिऊन झालंय. आता बस काय किती वेळाने येईल? बस एका जाता नाही. आता कधी येते काय माहिती. इथली मिसळ झाली आम्ही. मिसळ पण ठीकठाक होती. पचली ढेकर आला. कसली याला बघू आता. बसला किती वेळ लागतोय काय माहीत. बघू आता वाट बघत बसू. डायरेक्ट बसमध्येच भेटतो आता. पण आहे इथं गर्दी पण आहे खूप. बघू आता. फायनली उतरलं एकदाचा पालीला. नाही बोलतो आम्ही किती 2:18ला बसलो बसमध्ये आणि आता 3:40ला उतरतोय. म्हणजे किती वेळ झाला आम्हाला. आता बघू आता इथून कसं जायचंय काय माहिती. आता दाखवतोय घेऊन चाललो. त्याच्या मागे मागे चाललोय. बघू जाता जाता कुठून सरळ 5 मिनिटावर रे. मग ठीक आहे. चला मग आता 5 मिनिटात पोहोचू मंदिरात. दर्शन घेऊ. मंदिरामध्ये आता आत एंट्री केली. तर हा पहिले आता मी दाखवतो तो मुख्य दर्शन आहे. त्याच्या आतमध्ये मेन दर्शन आहे आपलं. दर्शन वगैरे तर सगळं चांगलं झालं आपलं. गुरुजींनी व्हिडिओ पण काढून दिले आपल्याला. एक काहीतरी आहे काय असं दाखवते गाईजला जाम जुना आहे तो. किती वर्ष झाली याला त्या कासवाला? किती? 5. अच्छा मला वाटलं जुना आहे.
हे बरोबर मंदिराच्या बॅक साईडला हा तलाव आहे, त्याच्यामध्ये कासवस वगैरे आहेत. आता काय करता? एवढं गावी जायचं जेवायचं झोपायची मस्त आता इथून बस कधी आहे? मारतोय काय करते? मारतोय थांब बघू. काय तुलाच दाखवलं, मला काय दाखवत नाही. माझ्याकडे मारून किती मारतो? किती मारतो? जेवढे जातील तोपर्यंत कॅपॅसिटी असते ना किती मारतो. चॅलेंज घेतलं तर पण जिम मध्ये किती मारतो? जिम मध्ये पुषपच मारत नाही ना भाऊ. ते काय पण नाही झालं कुठं 15-16 रोज पुषप मारायचे. रोज कुठं मारतो? मागं नाही आम्ही रोज मारायला. आम्ही जिमलाच जात नाही. आम्ही असे घरी गोणे होतो. मित्रांनो, मी पण जिम चालू केली. जिमचे पण व्हिडिओ येतील, पण आता कसं पहिले स्टार्टिंग आहे. जिमचे पण व्हिडिओ येतील, फिरायचे व्हिडिओ येतील, बरंच काय काय येतील. आता जिथे जिथं जाऊ तिथे तिकडचे तिथे व्हिडिओ येतील. घेणार काय नाही. स्पेशल बेड असतो. खाली दिले हे कितीला आहे? 200 वाले आणि इकडचे 100 वाले आणि 150 वाले. 150 वाले. मंदिरात दर्शनाला याल, ते जर प्रसाद घ्यायचा असेल तर आपल्या दादांकडे या का. पत्ता सांगून येतं काय प्रॉपर शॉप नंबर काय? साईप्रसाद कंदीपेढे शॉप नंबर 28. आपण अष्टविनायकमध्ये फक्त आपल्या इथेच भेटतो कॉलेजला. अष्टविनायकमध्ये स्पेशल कंदीपेढा. स्पेशल कंदीपेढा आम्ही पण तोच घेतलाय. माझी व्हिडिओ बघून याल तर तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल. मनीष पवार याचा ब्लॉग, याचा कंटेंट थोडा पुढं मी चालवतो. आता गावी आलो आहे आम्ही आमच्या. ते बघू शकता ढगं कसे एकदम, वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. एकदम थंड वातावरण. आणि रस्त्यात मला माझा भाऊ भेटलेला आहे. आम्ही घरी चाललो आहे. शाळेत सुटला आहे तो, तुम्ही बघू शकता. तोंड बघा, तोंड बघा. काय चालू पण नाही गेलं. तुम्ही बघू शकता गावचं दृश्य. की नाही करती मेरे बाबू ने खाना खाया. तू मुझसे प्यार करती की नाही करती? आप्पाचा विषय लय हाड आहे. आप्पाकडे गर्लफ्रेंड तर हाड आहे. अरे घरच्यांवर बोलतोय. खोट्ट बोलायचं नाही. तर हे रोहनचं घर आहे. तर आता बॅगा वगैरे सगळे ठेवलेत. आता इथून काय विशू कुठे खेकडे पकडायला जायचे? बघू आता कुठून येतात. त्याला शेट शेटला त्याचंच गावचं माहित नाही कुठं हे काय नेता. आता बघ काका येतील, काकांसोबत जाऊ खेकडे पकडायला. काय हा ती बॅक साईड आहे काय घराची? का रे आवाज पण करू नका. काय बघू. अरे इथून वेगळा गेट आहे काय? नाही इकडे थांबले साईडला बघतो. बघ जा तुला का बैल बांधला असेल एक आहे. कुठं भेटला त्याला? बघू
खरं काय माती कशावर नाही रे हे झाड आहे. हे झाड आहे म्हणून चला मग आमच्या खात्यामध्ये एक खेकडा सुरुवात आता बघू. समतानगरला आम्ही पहिले लहानपणी जाम खेकडे पकडायला जायचो. म्हणजे तेव्हा कुठली भेटेल ती कालेटी समतनगर हाय कुठे ते पण सांग. समतानगर ठाण्यामध्ये आपल्या जे ठाण्यामध्ये छोटी पिल्ला विल्ला जे भेटेल ते पकडायचो. हा. आणि आम्ही मेन मग ते विकायचो 5-5 रुपयाला. आता हे पण घेणार ठाण्याला विकणार बारके वरनं 5-5 रुपयाला. का तुला बघवत नाही का ते चेहरा बारीक केला का बाबा तिने सोडून दे त्याला. काय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सोडायचा कुठे नाही सोडायचा विकायचा. नको, सोडून बिझनेस पैसा पाहिजे. वरून दिसतो वरून भाव दुसरा बोले येतोय का गेलाच लाभ. आता पूर्ण कपडे वगैरे चेंज केले शॉर्ट्स वगैरे घालून आता चाललोय खेकडी पकडायला. हा बघा स्ट्रगल बघताय स्ट्रगल खेकडा आहे. धरला गेला. हा बघा विशू पण आलाय चेंज करून. लोलो पण चेंज करून मस्तपैकी गेलाय पुढे. आता निघतो विशू या लवकर. बघू बघू छोटा आहे. छोटा आहे फिमेल आहे. छोटी फिमेल आहे ही. छोटी फिमेल आहे. लुडो खेळतात टाइमपास. आता खेकडे पकडून आले त्याने. हा आता टाइमपास काय करायचं. हा इकडं टाइमपास करत बसलाय. The next day. चल ना इथून. अरे सरळ रस्त्यावर बाहेर जायला इथून आहे ना रस्ता. सरळ आहे ना. मला माहिती तर मित्रांनो व्लॉग एंड करायची वेळ तर आली आहे. आता इथून तसं आम्ही आता घरीच जाणार आहे. कुठं थांबणार नाही. इथून आता काय बस वगैरे बस येईल आमची. आता तिथून खोपोलीवरून ट्रेन पकडून ठाण्याला. आमचा पालीचा गणपती बघून झाला. खोपोलीचा वॉटरफॉल झाला. आता सगळंच बघून झालं. मस्त एन्जॉय केलं. तुम्ही पण एन्जॉय केला असेल व्लॉगमध्ये. हां व्लॉगमध्ये बरेच चुका वगैरे झाल्या असतील तर समजून घ्या. पहिला व्लॉग होता म्हणून. आणि आता काय याच्या पुढे नेक्स्ट व्लॉग तर येतच राहतील एन्जॉयमेंटवर कुठे फिरताना वगैरे. अजून काय ना बरंच काय काय लाईफस्टाईलवर तर येतच राहतील. त्या ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक पण करा आणि शेअर पण करा.